दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि गाव सांगा. मी नितीन अशोक कुंभारकर, वनपुरी गाव. बरं, काय मतदान करणार यावेळी? हो, करणार ना. मतदान कोणाला केलं पाहिजे? दिव्याताई जगदाळे आणि देवीदास अप्पा कामटे. का? कारण का तर आता भाजपच्या सगळीकडं सत्ता चालू आहे आणि त्यांच्या माध्यमातून विकास कामं भरपूर होतात. त्यासाठी आम्हाला जर विकास कामं पाहायला असतील तर आम्हाला त्यांच्याच पाठीमागं उभं राहावं लागेल. नाही, इथून पाठीमागे आपल्याला संजय जगतापांच्या माध्यमातून आमच्या वनपुरी गावाला सरासरी 1.5 कोटी रुपयाची कामं आल्यात आत्तापर्यंत. आणि आता हे जे उमेदवार आहेत या उमेदवारांच्या माध्यमातून सुद्धा आमच्या गावचा भरपूर विकास होईल. गावामध्ये विकास करण्यासारखं काय राहिलेलं आहे सध्या? विकास म्हणजे आमच्या गावामध्ये वाड्या वस्त्या असतील किंवा मग गावठाण असेल, पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आमच्याकडं. नळ योजना नाही आहे, गटर योजना नाही आहे. गटर योजना आहे ते ठराविक ठिकाणीच आहे, बाकीच्या ठिकाणी गटर योजना नाही आहे. बरं, एक महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिला उमेदवार असल्यामुळे आपल्या भागातील महिलांना तुम्हाला काय वाटतं की कितपर्यंत त्या सक्षम करण्यास योग्य आहेत? नाही, महिलांचं असल्यामुळं काय होतं, इथून पुढं महिलांच्या ज्या काय समस्या असतील त्या महिला त्यांच्यापाशी जाऊन त्यांचे काय प्रश्न असतील किंवा काय असतील तर ते मांडू शकतात, ते त्यांचं निवारण करू शकतात. आणि त्यांचा वारसा पुढं असाच राजकीय क्षेत्रातून आलेला आहे, त्याच्यामुळं ते सुद्धा सक्षम काम करतील.